जय गुरुदेव. तेवी तिळा माझी तेल की पुष्पी असे परिमळ, तेवी वस्तू कळा सकळ व्याप्त असे साकारी. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून शिव जो चैतन्य स्वरूप आपला आत्मा आहे त्या आत्मस्वरूपाचं वर्णन करत आहेत. या ओवीतून परमात्मा आणि सृष्टी यांच्यातील अभेद्य संबंध सांगणारी अतिशय अनुपमेय आणि प्रसादिक ही रचना आहे. मागील ओव्यामध्ये माऊलीनं सांगितलेलं होतं, दोन्ही लाकडामध्ये अग्नी असतो पण तो घर्षणातून प्रकट होतो. तर या ओवीत माऊली दुसरा दृष्टांत देऊन सांगतात की तिळामध्ये तेल असतं पण ते दिसत नाही, पण तिळाच्या कणाकणामध्ये ओतप्रोत भरलेलं तेल असतं. फुलामध्ये सुगंध असतो पण तो दिसत नाही. तसं परमात्मा आपल्या देहात या विश्वात ओतप्रोत भरलेला आहे. हे पटवून सांगण्यासाठी माऊली इथं तिळाचं आणि फुलाचं उदाहरण देतात. हा झाला या ओवीचा सरळ भाव. आपण या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करू. तेवी तिळा माझी तेल, तेवी म्हणजे त्याचप्रमाणे जसं मागच्या ओवीमध्ये अग्नी आणि लाकडाचं सांगितलं, तसंच तिळाच्या दाण्यामध्ये ओतप्रोत तेल भरलेलं असतं. ते सूक्ष्म आणि अदृश्य रूपानं समावलेलं असतं. आपल्याला दिसत नसलं तरी नाही म्हणता येत नाही. आपण जर तिळाचा दाना वरून पाहिला तर त्यात आपल्याला तेल दिसतं का? तर दिसत नाही. पण तिळाचा असा एकही कण नसतो की ज्याच्यामध्ये तेल समावलेलं नाही. ते तेल तिळाच्या कणाकणात भरलेलं असतं. त्याचप्रमाणे या विश्वातील प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूमध्ये परमेश्वर चैतन्य रूपानं आपला आत्मा ओतप्रोत भरलेला आहे. तो आपल्या चमड्याच्या डोळ्यानं दिसत नसला तरी त्याच्या आधारानंच हा देह चालतो, बोलतो, ऐकतो, खातो, पितो. आणि या विश्वाचा आधार जर कोण असेल तर ते चैतन्यच आहे. हे समजावून सांगण्यासाठी माऊली दुसरं उदाहरण देतात की पुष्पी असे परिमळ, की म्हणजे किंवा दुसरं उदाहरण देताना पुष्पी म्हणजे फुलामध्ये, परिमळ म्हणजे सुगंध सुवास. फुलाच्या पाकळ्या, त्याचे देठ, त्याचा रंग आपण हाताने धरू शकतो, पण फुलाचा सुगंध आपण हाताने धरू शकतो का? तर नाही. सुगंध कसा आहे? निराकार आहे, पण तो फुलाच्या कळीमध्ये आहे, पानात व्यापून राहिलेला असतो. तो फक्त अनुभवावा लागतो. अगदी त्याचप्रमाणे परमात्मा शिव चैतन्य रूपानं या शरीरात आणि विश्वात ओतप्रोत भरलेला आहे. सुगंध जसं फुलामध्ये ओतप्रोत भरलेला आहे, तसं परमात्मा शिव आपला आत्मा या विश्व चराचर सृष्टीमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. त्याला फक्त अनुभूतीनं जाणता येतं. तो या चमड्याच्या डोळ्यानं दिसत नाही. त्याला ज्ञानदृष्टीनं पाहावं लागतं आणि अनुभवावं लागतं. पुढं माऊली म्हणतात, तेवी वस्तू कळा सकळ व्याप्त असे साकारी. त्याचप्रमाणे वस्तू कळा सकळ, वस्तू म्हणजे परब्रह्म, वस्तू म्हणजे शुद्ध चैतन्य, वस्तू म्हणजे आपला आत्मा, आणि कळा म्हणजे त्याची शक्ती, त्याचं तेज. सकळ म्हणजे पूर्णपणे, व्याप्त असे म्हणजे भरलेलं असणं, ओतप्रोत भरलेलं असणं, पूर्ण स्वरूपात असणं. साकारी, साकार म्हणजे
या दिसणाऱ्या दृष्टीमध्ये ही दृष्टी परमात्म्याच्या प्रकाशानेच प्रकाशित होते. ही सृष्टी आणि ही विश्व, ही मानवी शरीर, या सर्वांचा आधार, समस्त प्राणी मात्राचा आधार जर कोण असेल तर आपलं चैतन्य स्वरूप आत्मा आहे. ज्याप्रमाणे तिळामध्ये तेल, फुलामध्ये सुगंध अत्यंत सूक्ष्मतेने आणि अभिन्नतेने म्हणजे साखरेतून त्याची गोडी काढता येत नाही, फुलातून त्याचा सुगंध वेगळा करता येत नाही, ते अविनाव भाव संबंधानं असतात. तसं हे दृश्य विश्व आणि अदृश्य चैतन्य स्वरूप परमात्मा हे एकमेकाला सोडून राहू शकत नाहीत. दृश्यमान साकार जगात आणि आपल्या भौतिक शरीरात त्या परब्रह्माची शक्ती, वस्तुकळा पूर्णपणे व्यापून राहिलेली आहे. ही ओवी आपल्याला सांगते, ज्याप्रमाणे तिळामध्ये तेल दडलेलं आहे आणि फुलामध्ये सुगंध दरवळत असतो, ते वरून वेगळे दिसत नसले तरीही आत पूर्णपणे तीळ आणि तेल हे दोन वेगळे करता येत नाहीत. फूल आणि सुगंध वेगळे करता येत नाही. साखर आणि गोडी वेगळे करता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे या दृश्यमान जगातील प्रत्येक आकारात, प्रत्येक शरीरात तो निराकार परमेश्वर संपूर्णपणे व्यापून राहिलेला आहे. पण हे जाणून घेण्यासाठी सद्गुरुनाथाची कृपा आवश्यक आहे. शिष्याचं अंतकरण शुद्ध पाहिजे, तेव्हा त्याच्या सद्गुरुनाथाच्या चरणावर श्रद्धा बसते आणि वचनावर विश्वास बसतो आणि गुरुचा बोध त्याच्या अंतकरणात ठसतो. सद्गुरुनाथ त्या शिष्याला उपदेश करतात, ज्या परमेश्वराला तो बाहेर शोधत आहेस तो तुझ्या आत तसाच व्यापून आहे. जसा फुलामध्ये सुगंध आहे, तिळामध्ये तेल आहे, फक्त योग्य दृष्टी, ज्ञानदृष्टी नसल्यामुळे तो तुला दिसत नाही. असा बोध केल्यानंतर शिष्य सद्गुरुनाथाच्या शब्दाचं चिंतन करतो. मी शिव आहे आणि हे विश्व ही माझ्या आत्मशक्तीचा विकास आहे. मी आणि विश्व वेगळे नाही. मी शुद्ध आहे. मी ज्ञान स्वरूप आहे. मी पूर्ण तृप्त आहे. मी आनंद स्वरूप आहे. मी प्रेम स्वरूप आहे. असं चिंतन करता करता शिष्य शिव स्वरूप होतो. ओम शांती शांती शांती.